नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। काल नुकताच BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलाय, त्यामध्ये बरेच विद्यार्थी पास झालेले आहेत, त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। आता काही विद्यार्थी फेल टीकेटी मध्ये आले असेल, त्यांचं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन, कारण की हे दोन्ही विद्यार्थी ऑफिशियली BMS सेकंड इयरचे विद्यार्थी झालेत। आता काय आहे की जे काही विद्यार्थी थोड्याफार मार्काने 1 मार्काने 2 मार्काने काही 5 मार्काने असे काय झाले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही सब्जेक्ट बॅक लागलेत, 1 म्हणा 2 म्हणा 3 म्हणा असे BMS फर्स्ट इयरचे सब्जेक्ट बॅक लागलेत, तर ते विद्यार्थी फेल झालेत। आता त्यांच्यासाठी आपण काय जे आपण रीचेकिंग वरती हा व्हिडिओ बनवतोय। सुरुवातीला बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेजवर मेसेज फोनवर फोन येत आहे, सर आम्हाला 1 मार्क 2 मार्क 3 मार्क कमी आहे आणि आम्ही रीचेकिंगला पेपर जर टाकला तर आम्हाला पेपरमध्ये मार्क वाढून मिळतील का, किंवा आम्ही ग्रेस मार्कापर्यंत पोहोचून जाईल आणि आम्हाला ग्रेस मार्क मिळून आमची पासिंग होऊन जाईल का। आता ह्यावरती टोटल हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे तुमच्या मनातले सगळे काही डाऊट मी आज ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता बघा, सुरुवातीला विद्यार्थी विचारत होते सर रीचेकिंगला कसं टाकावं, हा खूप विद्यार्थ्यांना प्रश्न होता, रीचेकिंग कसं करावं मार्क वाढतात का। आता बाळांनो कसं आहे मी सांगतो तुम्हाला, बघा आपली जी MUHची म्हणजे जी MUHची आपली युनिव्हर्सिटी आहे, यामध्ये तुम्हाला पहिले जे काही होतं ते रीचेकिंग ऑप्शन होतं, पण आताच्या करंट स्टेटला रीचेकिंग ऑप्शन राहिलेलं नाही। मग सर आता रीचेकिंग नाही राहिलं तर मग काय, तर आता रिकाउंटिंग आहे। आता मेनली सांगतो रीचेकिंग मध्ये काय व्हायचं की मेनली काय जे मार्क्स वाढून मिळतात, रीचेकिंगला मार्क वाढून मिळतात, जिथं तुम्हाला क्वेश्चनला डाऊट वगैरे असतो त्या क्वेश्चनमध्ये तुमचे मार्क वाढून मिळतात, त्याला रीचेकिंग म्हणतात। आणि रिकाउंटिंग म्हणजे काय की काय होतं, जे काही तुमचे टोटल जे काही मार्क्स आहे, समजा MCQ चे मार्क, SCQ चे मार्क आणि LQ चे मार्क, त्यांची टोटल पुन्हा बेरीज केली जाते आणि त्याला टोटल जे काही रिकाउंट केलं जातं, पुन्हा मोजलं जातं, त्याला रिकाउंटिंग असं म्हटलं जातं। समजलं रीचेकिंग आणि रिकाउंटिंगचा फरक। आता यामध्ये जे काही आता सध्याच्या स्टेटला पाहायला गेलं तर सध्या रीचेकिंग राहिलेली नाहीये, रिकाउंटिंग आहे। आता विद्यार्थी म्हणजे सर रिकाउंटिंग कशी करावी, आता ह्याच्यावर सांगतो। रिचेकिंग नाही, तुम्हाला रिकाउंटिंग आहे। सुरुवातीला क्लिअर झालं तुम्हाला की तुम्हाला BMS फर्स्ट इयर म्हणा किंवा आता जे काही स्टेट आहे आपले म्हणजे नॉर्मल जे काही आपली युनिव्हर्सिटी MHS मध्ये रीचेकिंग नाहीये, रिकाउंटिंग असणार आहे। आता रिकाउंटिंग बद्दल बोलूया आपण। आता काय विद्यार्थी सर प्रश्न आहे, सर रीचेकिंग जाऊ द्या पण रिकाउंटिंग मध्ये मार्क वाढतील का, कारण की आम्हाला मार्क वाढण्याशी आमचा मेन प्रश्न आहे। आता बघा कसं असतं, रीचेकिंग मध्ये तुम्हाला सांगितलं मी की मार्क वाढतात, पण रिकाउंटिंग मध्ये कसं असतं मार्क वाढण्याचे चान्सेस नसतात, 99.99% तुमचे मार्क वाढत नाही। मग सर 1% मध्ये ते पण पुढे सांगतो मी कसे काय काय नाही। आता बघा मेनली कसं आहे की जो काही रिकाउंटिंगचा असतं, रिकाउंटिंग मध्ये कसं केलंय की तुमचे जे काही सांगितलं MCQ SCQ आणि LQ चे मार्क आहे ते टोटल पुन्हा रिकाउंट केले जातात आणि हेच तुम्हाला सांगितलं जातं। ह्याला त्यामध्ये नो चेंज तुम्हाला पाहायला मिळतो, म्हणजे कुठेही तुमचा 1 मार्क सुद्धा वाढत नाहीच। बघा कुठेही मार्क वाढत नाही, म्हणजे निवळ तुमच्या यामध्ये पैसे जर तुम्ही याला टाकत असाल तर तुमचे पैसे वेस्ट जाणार आहे, मी सांगून देतो बरं का। कारण की मी जेवढे काही आतापर्यंत रिकाउंटिंगचे जेवढे काही विद्यार्थी पाहिलेत आतापर्यंत पाहिलेत, मागच्या 2-3 वर्षापासून बघतोय, यामध्ये तुम्हाला कोणताही एक पण विद्यार्थी मला असं दिसला नाही ज्याचे आतापर्यंत रिकाउंटिंग मध्ये मार्क वाढलेत। एकाचा सुद्धा 1 मार्क सुद्धा वाढत नाही, रिकाउंटिंग मध्ये कसलाही मार्क वाढत नाही, त्यामुळे तुमचे स्वतःचे पैसे जातात, त्यामध्ये दुसरं काही होत नाही। आणखी सांगतो पुढे, आणखी खूप काही बोलायला आपण पुढे बोलूया। आता बघा रिकाउंटिंग बद्दल कळलं तुम्हाला की यामध्ये मार्क वाढत नाही। आता कसं असतं, ज्या विद्यार्थी वाढत सर 1 मार्क कुठेतरी वाढेल 2 मार्क वाढेल तर त्यामध्ये काहीच वाढत नाही। आता सर काही जण म्हणतात सर रिकाउंटिंग मध्ये तुम्ही म्हणले ना काही 99.99%, मग 0.1% मध्ये काय ते बी सांगा। आता बघा कसं असतं, मेनली जो काही आपला पेपर असतो युनिव्हर्सिटीचा पेपर आपला, तो मेनली आपल्या 2 पेपर चेकर करून चेक केला जातो। म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, जे 2 शिक्षक असतात ते आपला पेपर चेक करतात, एक काय करतात जास्तीत जास्त मार्क देतात आणि एक कमीत कमी मार्क देतात। हे सगळ्यांना माहित असेल की एक काय करतो जास्तीत जास्त मार्क देतो, एकाने समजा 60 मार्क दिले आणि दुसऱ्याने काय केलं 40 मार्क दिले, समजलं, एकाने 60 मार्क दिले दुसऱ्याने 40 मार्क दिले। मग आपल्याला मार्क कसे देतात, तर बघा मेनली ज्याने 40 मार्क दिले म्हणजे कमी मार्क ज्याने दिले ते मार्क हे धरले जातात आणि या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे, तर 40 आणि 60 मधला डिफरन्स कितीचा आहे, तर 20 मार्काचा। तर 20 मार्काच्या अर्धे किती मार्क होते, 10 मार्क, म्हणजे मीन म्हणतात त्याला। तर हे 40 मार्क आणि 10 मार्क जो काही मीन आलाय तर त्यांना बेरीज केली जाते, म्हणजे टोटल 40 आणि 10 50 मार्क, तर असे तुम्हाला 50 मार्क मिळतात। आता ह्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे 45 मार्क आहेत तर ते आले असेल, काही जण म्हणजे सर 45 कसे आले असेल, तर बाळांनो कसं असतं मेनली तुम्हाला आजवर काही मार्क असतील आणि त्यामधला जो काही डिफरन्स भरलाय तर डिफरन्स तुला ऍड करून तेवढे 45 मार्क भेटलेले असतात। अशा प्रकारे हे टोटल मार्क स्कीम असते, अशा प्रकारे तुम्हाला टोटल मार्क भेटतात। आता काय मी जे म्हणलो ना 0.1 चा काय घोळ असतो, म्हणजे 0.1% मध्ये मार्क वाढू शकतात त्यामध्ये। आता यामध्ये सांगतो तुम्हाला कसं असतं, जेव्हा हा डिफरन्स आपण बोललो 20 मार्कात डिफरन्स असेल, 20 किंवा 20 मार्कापेक्षा जास्त डिफरन्स असेल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला, तर त्यामध्ये तुमचे चान्सेस राहतात रिकाउंटिंग मध्ये पुन्हा काय होतं एखादा दुसरा मार्क वाढण्याचे चान्सेस राहतात बरं का। ज्यामध्ये डिफरन्स दोन्ही पेपर चेकर मध्ये 20 मार्काचा डिफरन्स जर पाहायला मिळाला तर त्यामध्ये तुमचे मार्क वाढण्याचे चान्सेस राहतात। पण ज्यामध्ये तुमचे जर डिफरन्स जर 20 मार्काच्या खाली असेल, 17 म्हणा 18 म्हणा 15 म्हणा किंवा 12 13 7 8 म्हणा, तर 2 पेपर चेकर मध्ये एवढा डिफरन्स असेल तर तुमचा एक सुद्धा मार्क त्यामध्ये वाढत नाहीच, म्हणजे तुमचा कुठेही मार्क इन्क्रीमेंट कुठेही पाहायला भेटत नाही। त्यामुळे तुम्ही जर रिकाउंटिंगला टाकत असाल तर विचार करून टाका तुमचे पेपर, कारण ह्यामध्ये तुमचा 1 मार्क सुद्धा वाढत नाही। मग ह्यामध्ये सर आम्ही काय करू शकतो, त्यामध्ये बघा तुम्हाला जर काय करायचं असेल
जर तुम्हाला कशा प्रकारे पेपरला मार्क दिले तर हे मागायचं असेल तर तुम्हाला मार्क डिस्ट्रीब्युशन म्हणून एक असतं, तर ते सुद्धा तुम्हाला कळतं की कोणत्या क्वेश्चनला किती मार्क दिले. तर ही युनिव्हर्सिटी आपल्याला ॲप्लिकेबल देते, याला त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि युनिव्हर्सिटी तुम्हाला ते सुद्धा प्रोव्हाइड करते. त्यासोबत तुमचं जो काही आन्सर शीट तुम्ही लिहिली तर कशा प्रकारे तुमच्या चुका झाल्यात, म्हणजे कुठं काय चुकला असावं काय नाही, लिहिताना काय आपलं मिस्टेक झाले असेल ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर ते सुद्धा आपली युनिव्हर्सिटी तुम्हाला जे काही तुमच्या आन्सर शीटची PDF करून तुम्हाला प्रोव्हाइड करते, हे सुद्धा तुम्हाला भेटून जाते. ह्याची एक फीस असते, हे तुम्हाला कॉलेजनुसार तुमच्या कॉलेजनुसार तुम्हाला कळून जाणे. यामध्ये आता यामध्ये कसं राहतं हे तुम्हाला फीस वगैरे कळलं तर हे आता हे कधी सुरू होतं, आता मेनली काल रिझल्ट लागलाय तर रिझल्ट लागल्याच्या 8 दिवसा म्हणजे 8 दिवसापर्यंत ही प्रोसेस सुरू होते. म्हणजे आजपासून ही प्रोसेस सुरू झाली असेल तर तुम्हाला 8 दिवसापर्यंत याला काय करायला तुम्हाला अप्लाय करायला लागतं. कोण काय कशासाठी, एक तर रिकाउंटिंगसाठी, त्यासोबत तुम्हाला जे काही आन्सर शीट म्हणजे PDF पाहिजे ते, आणि त्यासोबत मार्क डिस्ट्रीब्युशन कसं झालं तर त्यासाठी तुम्ही तिन्ही प्रोसेससाठी अप्लाय करू शकता. आणि हे तुम्हाला कॉलेज थ्रू तुमच्या करायचं असतं. तुमचं जे काही कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमच्या कॉलेजमध्ये फीस जमा करायची आणि ते कॉलेजवाले तुमचे जे काही क्लार्क मेंबर असेल ते त्याला काय करतात अप्लाय वगैरे करून देतात. समजलं. तर अशा प्रकारे त्यानंतर हे कधी भेटतो तुम्हाला रिझल्ट पाहायला याचा पण ते पण सांगू देतो. तर मेनली कसं होतं जेव्हा तुमचा आता पाहायला गेलं तर 1 महिन्याच्या जवळपास तुम्हाला हा PDF भेटून जाते, मार्क डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळं पाहायला भेटतं आणि रिकाउंटिंगचा रिझल्ट पण 1 महिन्याच्या नंतर जवळपास तुम्हाला पाहायला मिळून जातो. समजलं. तर जवळपास 1 महिना किंवा 1 महिन्यापेक्षा जास्त थोडा अवधी याला लागतो. तर अशा प्रकारे टोटल हे रिकाउंटिंगची प्रोसेस होती. पुन्हा सांगून देतो, रिचेकिंग राहिलेली नाहीये, रिकाउंटिंग आहे. काही विद्यार्थी आणखी सुद्धा गोंधळलेला आहे, सर रिचेकिंगला आम्ही पेपर कसा टाकावं, तर रिचेकिंग नाहीये, हे सुरुवातीला सांगू देतो तुम्हाला. रिकाउंटिंग आहे. रिकाउंटिंग मध्ये तुमचे कुठेही मार्क इन्क्रीमेंट पाहायला भेटत नाहीच. सुरुवातीला सांगतो काही भेटत नाही, तुम्हाला मार्क पाहायला भेटत नाही. पण ज्या विद्यार्थ्याला जर इच्छा असेल सर आम्हाला वाढतील बाबा 0.1% मध्ये सर आमची वाढतील तर त्याने टाकू शकता. मी असं म्हणत नाही विद्यार्थ्यांनी टाकू नका. ज्याची त्याची इच्छा असेल, ज्याला त्याला इच्छा असेल तर 100% तुम्ही टाका, काही हरकत नाही, तुम्ही टाकू शकता. तुमच्या मनाला जर वाटत असेल सर मार्क वाढेल तर 100% टाका तुम्ही. तुम्हाला मी कुठेही थांबवत नाही. फक्त एक की जे आतापर्यंत मी पाहिले, जे माझ्या अनुभवाचे मी जेवढे काही मी पाहिले विद्यार्थी वगैरे, तर ते तुम्हाला रिव्ह्यू वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या विद्यार्थ्यांची म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती नसतं त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे टोटल आहे, रिचेकिंग नाही रिकाउंटिंग आहे. तर त्यामुळे तुम्हाला आयडिया क्लिअर झाला असेल रिचेकिंग आणि रिकाउंटिंग बद्दल. आणखी तुम्हाला काही डाऊट्स असेल विथहेडवरती मी रिझल्ट सुद्धा काही विद्यार्थी म्हणत असेल तर विथहेडवरती व्हिडिओ बनव, तर विथहेडवरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलाय आपल्या BMS मराठी या चॅनलवरती जाऊन बघू शकतात. विथहेडचे मागचे कारण काय, विथहेडचे जे काय असतं, कशामुळे विथहेड लागतो काय नाही, सगळं काय त्यामध्ये सांगितलं मी, तो सुद्धा आहे ते तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे रिचेकिंग रिकाउंटिंग बद्दल तुम्हाला हे पण सांगून द्याला की काय डिफरन्स वगैरे आहे. आणि रिकाउंटिंग जे आहे ते सध्या रिकाउंटिंगच चालते, यामध्ये कुठे मार्क वाढत नाही. आणि रिचेकिंग वगैरे जे आहे तर रिचेकिंग बद्दल पण तुम्हाला सांगितलं की रिचेकिंग आता राहिले नाही. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. समजला असेल, आयडिया लागला असेल तुम्हाला. तर अशा प्रकारे काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा, त्यावरती बोलून. आणि खूप म्हणजे विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल वगैरे येत आहेत, त्यांना माझ्याकडून एवढं काय आन्सर देणं होत नाही पॉसिबल, कारण की माझ्या मागे सुद्धा कॉलेज वगैरे होतं आणि त्यामध्ये मी बिझी असल्यामुळे त्यांच्या कॉल्सला आन्सर्सला मेसेजला रिप्लाय करू शकलो नाही. पण जसं मला वेळ भेटतोय तसं मी त्यांना प्रत्येकाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय, त्यांना कॉल बॅक सुद्धा करतोय, पुन्हा त्यांना मेसेज सुद्धा करतोय. तर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी एक की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा ह्यामध्ये फायदा होऊन जाईल. आणखी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की खूप मेहनत लागते अशी व्हिडिओ बनवायला आणि खूप म्हणजे काय वेळ काढून आम्ही हे व्हिडिओ बनवतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.